भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र हे उत्तर महाराष्ट्रातील सूर्यकन्या तापी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले महानिर्मिती केंद्र. भुसावळ वीज निर्मिती केंद्राचा प्रवास हा 1968 मध्ये 62.5 मेगावॅट पासून सुरू झालेला व सध्या अत्याधुनिक असलेल्या 500 मेगावॅट व 660 मेगावॅट संचांपर्यंत येऊन पोहोचलेला. भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राने उत्कृष्ट कामगिरीचे, उत्कृष्ट व्यवस्थापनेचे, पाणी वापराच्या मापदंडाचे, पर्यावरणाच्या मानकांचे, वेळेत कोळसा अनलोड करण्याचे आणि असे अनेक विक्रम साध्य करून पुरस्कार मिळवलेले आहेत. महानिर्मिती स्तरावर ब्लॅक डायमंड अवॉर्ड तसेच यांत्रिकोत्तम अवॉर्ड अनेक वेळा प्राप्त केला. फक्त वीज निर्मिती क्षेत्रातच नव्हे तर क्रीडा क्षेत्रात व सांस्कृतिक क्षेत्रात देखील दीपनगरने आपले स्थान उंचावत ठेवलेले आहे. दीपनगर वसाहतीमधील रस्ते देखील दररोज फुलांनी आच्छादलेले असतात. जणू दररोज कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे स्वागतच करत असतात. एवढा सुंदर निसर्ग इथे आणि फक्त इथेच मिळू शकतो. नमस्कार. जमलेल्या सर्व दीपनगर वासियांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण श्री मनोहर अहिरे व श्री प्रकाश महाजन यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमास जमला आहात. श्री मनोहर पुंडलिक अहिरे उपकार्यकारी रसायनशास्त्रज्ञ. अहिरे साहेब यांचा जन्म 15 ऑगस्ट 1966 रोजी नाशिक जिल्ह्यातील अंबासन येथे झाला. त्यांचे आईवडील हे शेती करत असत. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये अहिरेजी यांनी त्यांच्या शिक्षणाची सुरुवात केली. त्यांनी प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण हे गावातीलच अंबासन जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले. पुढील 11वी व 12वीचे शिक्षण कर्मवीर भाऊसाहेब हिरे महाविद्यालय येथून पूर्ण केले. अत्यंत उत्कृष्ट गुणांनी 12वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर BSc करण्याचा त्यांनी निर्णय केला. त्यासाठी त्यांनी मालेगाव येथील महाराजा सयाजीराव गायकवाड कॉलेज येथे प्रवेश मिळवला व प्रथम श्रेणीमधून उत्तीर्ण झाले. काही काळ खाजगी शाळेत शिक्षक म्हणून नोकरी देखील केली. पुढे तो सुवर्ण दिवस आला. 18 मे 1993 रोजी त्यांना महानिर्मितीमध्ये नोकरी मिळाली. त्यांना ज्युनियर लॅब केमिस्ट म्हणून चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात पोस्टिंग देण्यात आली. चंद्रपूर येथे त्यांनी तब्बल 18 वर्ष सेवा दिली. ते चंद्रपूर येथे असताना जलप्रक्रिया विभाग 210 मेगावॅटने अनेक पारितोषिके व अनेक उच्चांक गाठले. पुढे त्यांचे प्रमोशन प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून झाले व सोबतच बदली ही नागपूर स्थित कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात झाली. कोराडी येथे देखील त्यांना जलप्रक्रिया विभाग 210 मेगावॅट येथे देण्यात आले. कोराडी येथे त्यांनी 12 वर्ष सेवा दिली व 16 जून 2023 मध्ये परत त्यांची बदली ही भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर येथे करण्यात आली. भुसावळ येथे काही काळ सेवा दिल्यानंतर त्यांचे प्रमोशन हे उपकार्यकारी रसायनशास्त्रज्ञ म्हणून झाले व आजपर्यंत ते याच पदावर कार्यरत आहेत. त्यांनी सेवा काळात जलप्रक्रिया विभागातील जवळपास सर्वच ठिकाणी सेवा दिली. जनरल लॅब, सॉस लॅब, DM वॉटर, DM प्लांट, PTP अशा ठिकाणी त्यांनी जास्तीत जास्त सेवा दिली. मनोहरजी यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर त्यांचे लग्न हे 1993 मध्ये नाशिक जिल्ह्यात झाले. सौ मनीषा मॅडम यांच्याशी झाले. या दाम्पत्याला 2 मुली व 1 मुलगा असून
मोठी मुलगी प्राची हिने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेले आहे व सध्या पुणे येथे मोठ्या IT कंपनीमध्ये नोकरी करत आहे। ती विवाहित असून तिचे पती श्री विशालजी हे देखील इंजिनियर असून पुणे येथे मोठ्या कंपनीमध्ये कार्यरत आहेत। अहिरेजी यांची दुसरी मुलगी कुमारी स्नेहल हिने देखील BTechचे शिक्षण पूर्ण करून सध्या पुणे येथे नोकरीस आहे व सर्वात लहान मुलगा शिरीष हा देखील अभियंता असून पुढील शिक्षणाची तयारी करत आहे। या संपूर्ण 31 वर्षाच्या सेवेत त्यांना साथ लाभली ती मनीषा मॅडमची। वेळेवर डबा असो वा साहेबांच्या तब्येतीची काळजी असो, मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष असो, या सर्व गोष्टी मॅडमनी अतिशय नीटनेटकेपणाने पार पाडल्या। मॅडमच्या परिश्रमामुळेच व त्यांच्या साथीमुळेच साहेब त्यांचे ड्युटी उत्कृष्टरित्या पूर्ण करू शकले। आज त्यांचे तिन्ही मुलं हे इंजिनियर आहेत। याचे श्रेय ते त्यांच्या मेहनतीला व महानिर्मितीला देतात। अहिरे दाम्पत्याला एक नातू आहे। त्याच्यासोबत वेळ घालवण्यात हे आजी आजोबा अतिशय रमून जातात। तरी आज सेवानिवृत्त होणारे श्री अहिरेजी यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हॅलो, नमस्कार। मी CD पाटील, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह केमिस्ट, जलप्रक्रिया विभाग 210 महिने। आज आपले सहकारी मित्र श्री अहिरे साहेब 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज या महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत। गेले 32 वर्ष ते माझे सहकारी म्हणून कार्यरत आहेत। ते कामाप्रती अतिशय प्रामाणिक व सिन्सिअर होते। त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्याकडून व माझ्या संपूर्ण विभागाकडनं खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। मी मनीषा म्हणून अहिरे यांची धर्मपत्नी। मी आपल्या जीवनातील अनेक सुंदर स्वप्नांचे स्मरण करू इच्छिते। तुम्ही आपल्या 3 मुलांना शिक्षणात मार्गदर्शन केले आणि त्यांना यशस्वी अभियंते बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली। तुमच्या या निस्वार्थी पाठिंब्यामुळे आज आपले स्वप्न पूर्ण होऊ शकले। आयुष्यातील प्रत्येक पायरीवर तुमच्या पाठिंब्यामुळे मी बळकट झाले। तुम्ही दिलेले प्रेम, समर्थन आणि मार्गदर्शन बद्दल मनपूर्वक आभार। सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, मी शिरीष अहिरे। आज पप्पांच्या सेवानिवृत्तीबद्दल मी 2 शब्द बोलू इच्छितो। आज पप्पा तुम्ही सेवानिवृत्त होत आहात। तुम्ही नेहमीच आमच्या कुटुंबासाठी एक खंबीर आधारस्तंभ आहात। तुम्ही केलेल्या कष्टाने आणि समर्पणाने आम्ही नेहमीच आनंदाचे जीवन जगले आहे। तुमच्या कामातील प्रामाणिकपणा आणि मेहनत ही नेहमीच आमच्यासाठी प्रेरणा देण्यात येते। आज तुम्ही सेवानिवृत्त होत असताना पुढील आयुष्य हे सुखाने आणि समृद्धीने जगावे हीच आमची सदिच्छा आहे। तुमच्या पुढील भावी आरोग्यमय आयुष्यासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा। नमस्कार, मी प्राची शेवाळे, श्री मनोहर अहिरे यांची मोठी मुलगी। सर्वप्रथम पप्पांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा। आतापर्यंत पप्पांनी त्यांच्या 30 वर्षाच्या सर्व्हिस खूप एकनिष्ठेने आणि प्रामाणिकपणे कंप्लीट केली आहे आणि आयुष्यभर पप्पा आमच्यासाठी खूप झटले। आई वडिलांनी आमच्यासाठी आमच्या शिक्षणासाठी जे काही काय म्हणतो सॅक्रिफाईस केलेत, कष्ट केलेत, त्याला तर तोडच नाही आहे, ते शब्दात बोलताही येणार नाही। पण आतापर्यंत ते आमच्यासाठी झटले। त्यांना आमच्यामुळे काही वेळ भेटला नाही, पण आता वेळ आली आहे ते सेवानिवृत्त होतं आणि स्वतःला वेळ द्यावा आणि स्वतःची लाईफ, स्वतःची आवड आता त्यांनी पुढे न्यावी हीच इच्छा। थँक्यू। नमस्कार, मी स्नेहल अहिरे, पप्पांची 2nd नंबर चाइल्ड। सो आज पप्पांचं 31st इयर्सची टोटल जर्नी संपती आहे इन MSCB अँड खूप छान जर्नी होती ओव्हरऑल ही आम्हा पूर्ण फॅमिलीला। ॲक्च्युली ह्या जर्नीमुळे ह्या जॉबमुळे आमचं करिअर घडलं अँड आम्हाला जे पण अपॉर्च्युनिटीज होते ते भेटले। अदरवाईज आम्ही खूप हंबल बिलॉंगिंग्समधनं होतो आणि एवढं आम्ही अचीव नसतो करू शकतो। अँड ऑब्वियसली आई पप्पांचा खूप जास्त सपोर्ट होता ह्या सगळ्यांमध्ये अँड त्यांच्याचमुळे त्यांनी आम्हाला नेहमी फ्रंटवर ठेवलं। त्यांनी त्यांच्या डिमांड्स, त्यांचे नीड्स सगळे बाजूला ठेवून नेहमी आम्हाला सपोर्ट केलेला आहे। सो
सो आज आम्ही जे पण आहे ते यांच्यामुळे आहे आणि ऑब्विसली MSCB मुळे पण. सो थँक्स. मी मनोहर पुंडलिक आहिरे, उपकार्यकारी रसायनशास्त्रज्ञ, जलप्रक्रिया विभाग, 210 मेगावॅट भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र. आज रोजी 31 वर्षाची प्रदीर्घ सेवा मी महानिर्मितीमध्ये पूर्ण केली आहे. या 31 वर्षाच्या सेवेमध्ये मी चंद्रपूर, कोराडी आणि भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथे सेवा पूर्ण केली आहे. या सेवा कालावधीत मला वरिष्ठ अधिकारी, मित्रगण, माझे सहकारी तसेच वेगवेगळे मित्रपरिवार यांनी जे काही सहकार्य केले त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहोत. आपले दुसरे सेवानिवृत्त होणारे सत्कार मूर्ती श्री प्रकाश सीताराम महाजन, प्रभारक श्रेणी 2. महाजनजी यांचा जन्म वरणगाव फॅक्टरी कॉलनी येथे 23 ऑगस्ट 1966 रोजी झाला. प्रकाशजींचे वडील हे ऑर्डिनन्स फॅक्टरी वरणगाव, जिल्हा जळगाव येथे कार्यरत असत व त्यांच्या आई गृहिणी. त्यामुळेच प्रकाशजींचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे ऑर्डिनन्स फॅक्टरी वरणगाव येथेच झाले. पुढे 11वी व 12वीचे शिक्षण महात्मा फुले विद्यालय वरणगाव येथे झाले. पुढे त्यांनी BA चे शिक्षण देखील पूर्ण केले. आपल्या दीपनगर येथे बॉयलर अटेंडंट म्हणून अप्रेंटिसशिप देखील पूर्ण केली. त्यांना पहिली नोकरी ही मॅकटेक प्रोडक्ट या बँडेज बनवणाऱ्या कंपनीमध्ये मिळाली. तेथे काही काळ काम केल्यानंतर बॉयलर अटेंडंट म्हणून दागा प्लास्टिक या जळगाव स्थित कंपनीमध्ये त्यांनी नोकरी मिळवली. त्या नोकरीनंतर वुमन वेलफेअर असोसिएशन या येथे कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून देखील काम पाहिले. पुढे तो सुवर्ण दिवस आला तेव्हा त्यांना महानिर्मितीमध्ये नोकरी मिळाली. 3 एप्रिल 1991 मध्ये NMR म्हणून त्यांना भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात नोकरी मिळाली. 9 सप्टेंबर 1997 रोजी त्यांना अर्धकुशल कारागीर म्हणून समाविष्ट करण्यात आले. त्यांनी 33 वर्षापेक्षा जास्त सेवा ही महानिर्मिती व भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथे केली. त्यातील 8 वर्ष कोळसा हाताळणी विभाग सुव्यवस्था व 26 वर्ष कोळसा हाताळणी विभाग संचलन येथे पूर्ण केली. अर्धकुशल कारागीर ते प्रभारक श्रेणी 2 इथपर्यंतचा हा प्रवास भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र 210 मेगावॅट येथेच पूर्ण केला. त्यांनी वेब्रिज ऑपरेटर म्हणून आपले काम अतिशय कौशल्याने पूर्ण केले. त्यांचे एक आत्मीयतेचे नातेच या विभागाशी जडलेले होते. आज सेवानिवृत्त होताना वृक्षारोपण करून त्यांनी नेहमीसाठी आपली एक आठवण CHP मध्ये स्थापित केली आहे. आज सहकाऱ्यांकडून करण्यात आलेला सत्कार हा सहकाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या प्रेमाचे एक प्रतीकच आहे. महाजनजी यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचे झाले तर त्यांचे लग्न हे 24 एप्रिल 1992 रोजी सौ सुमित्रा मॅडम यांच्याशी झाले. या 34 वर्षाच्या काळात त्यांना समर्थ साथ लाभली ती सुमित्रा मॅडमची. CHPचा जॉब म्हणजे अतिशय कठीण, नेहमीच्या शिफ्टच्या ड्युट्या, परंतु केव्हाही तक्रार न करता सुमित्रा मॅडमनी त्यांना नेहमी साथ दिली व त्यांच्या तब्येतीची काळजी घेत राहिल्या. सुमित्रा मॅडममुळेच महाजनजी त्यांची सेवा विना अपघात पूर्ण करू शकले. महाजन दाम्पत्याला 2 मुले असून मोठा मुलगा खुशाल हा इंजिनियर आहे व तो युनिक सोल्युशन्स या पुण्यातील IT कंपनीमध्ये कार्यरत आहे. लहान मुलगा मिलिंद हा देखील अभियंता असून तो आपल्याच दीपनगर येथे कॉन्ट्रॅक्टर आहे. दोन्ही मुलांची लग्न ही झालेली असून
महाजनजीचा परिवार हा मुला सुने नातवंड असा बहरलेला आहे. हा हसतमुख चेहरा आज आपल्या दीपनगरमधून सेवानिवृत्त होत आहे. तरी महाजनजींना सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी उमेश रामचंद्र निंबाळकर, कार्यकारी अभियंता कोळसा हाताळणी विभाग 210 मेगा. आज PS महाजन, आमच्या विभागातील PS महाजन चार्जमन 2 हे निवृत्त होत आहे. ते आमच्या 210 विभागात, कोळसा हाताळणी विभागात वेब ब्रिज ऑपरेटर या ठिकाणी कार्यरत आहे. त्यांचा स्वभाव हा एकदम शांत, संयमी असा स्वभाव आहे आणि कामात पण ते फार एकदम शांतपणे आणि कोणतेही घाई न करता ते काम सगळं पाहत होते. वेब ब्रिज ऑपरेटरला हे वॅगन्सचे वेट करावं लागतात, तर त्यांच्या रिपोर्टमध्ये कधीही अशा चुका होत नव्हत्या. त्यामुळं एकदम कार्यदक्ष असे त्यांचं काम होतं आणि त्यांच्या कामात कधी चुका होत नव्हत्या. आमच्या विभागातील महाजन हे आज सेवानिवृत्त होत आहे, तर त्यांना माझ्याकडून आणि विभागाकडून खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी श्री M पागवाड, CHP 210 येथे सेक्शन इंचार्ज म्हणून सध्या काम सांभाळतो. तर आमच्या विभागात श्री PS महाजन जे आहेत, प्रभारक श्रेणी 2 या पदावर कार्यरत होते. त्यांचं मागच्याच वर्षी प्रमोशन झालेलं होतं, पण ते अनेक वर्ष या ठिकाणी WBCच्या स्पॉटवरती अगदी इमाने एतबारे आणि ड्युटी त्यांची सांभाळून आणि कधीही त्यांनी कोणत्याही कामास कधी नकार दिलेला नाही. तसेच ते जे काम करत होते ते फार जबाबदारीचं काम आहे. प्रत्येक वॅगनचं वेट घेणे, रॅकचं प्लेसमेंट घेणे, त्याच्यामध्ये व्हेरीफाय करून मग AYM पासून रेल्वेच्या सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलणे आणि नंतर वॅगनचा फॉर्मेशन टाईम घेणे, ह्या टाईपचे जे जबाबदारीची कामं होती ते सिंगल हँडेडली एकदम चांगल्या पद्धतीने नेहमी त्यांनी त्यांची दिलेली जबाबदारी पूर्ण केलेली आहे. तसेच त्यांच्या रोट्यातील सहकाऱ्यांशी एकदम चांगले आणि प्रेमाचे संबंध होते. तर असे कर्तव्यदक्ष जे PS महाजन साहेब जे आहेत, हे आज महाजनकोच्या महानिर्मितीच्या सेवेतून सेवानिवृत्त होणार आहेत. तरी अशा व्यक्तीची उणीव ही कायम आम्हाला भासणार आहे इथे. पण सेवानिवृत्ती ही अटळ असते, तरी त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा व त्यांचं पुढचं आयुष्य आरोग्यदायी जावं अशा मी भावना व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, मी शशांक बोरणारे, येथील CHP 210 पाळी प्रमुख. माझ्या पाळीमध्ये आमचे महाजन काका, मी आल्यापासून इथे सर्व्हिसमध्ये होते. त्यांनी CHPमध्ये साधारण 34 वर्षाची सेवा केली आहे. त्यांनी मेंटेनन्स, त्यानंतर ऑपरेशन अशा विविध ठिकाणी काम करून आज 34 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्तीच्या टप्प्यावर पोहोचले आहेत. या माणसाची उणीव ही आम्हाला नेहमीच भासणार आहे. आणि आम्ही नवीन असल्या कारणामुळे आम्ही काही गोष्टींचं मार्गदर्शन, काही गोष्टींचे ज्ञान यांच्याकडून प्राप्त केलं आणि वेळोवेळी त्यांनी आम्हाला त्या सर्व गोष्टींचं ज्ञान दिलेलं आहे. यांची उणीव भासेलच, पण आता निवृत्तीचा टप्पा हा येऊन पोहोचलेला आहे आणि या निवृत्तीच्या टप्प्यावर मी यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आहे. महाजन, तुम्हाला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी सुमित्रा प्रकाश महाजन, श्री प्रकाश सीताराम महाजन यांची पत्नी. आज रोजी महानिर्मितीमध्ये 33 वर्ष 8 महिने सर्व्हिस करून आज हे निवृत्त होत आहेत. तरी माझ्याकडून सर्वप्रथम यांना रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा देते. यांनी यांच्या कामावर अगदी चोखपणे, प्रामाणिकपणे, शिस्तीने विभाग पार पाडला. त्यासोबतच कुटुंबाचीही तशीच काळजी घेतली. मुलांना चांगले शिक्षण दिले, संस्कार दिले व ते चांगल्या कामावर कार्यरत आहेत. कुटुंबासोबत यांनी नातेवाईकांनाही खूप छान सांभाळ केला. भावांना वेळोवेळी साथ दिली.
आणि मला तर नेहमी आनंदितच ठेवण्याचा प्रयत्न केला यांनी. तसेच यांच्या साथीने, प्रेरणेने आणि अनुभवांच्या प्रसंगाने मला समृद्ध केलं, त्याबद्दल मी यांची खूप आभारी आहे. हे दिसायला असं चेहऱ्याला वाटतं आपण खूप प्रेमळ आहेत, म्हणजे मला माहेराची कधीही आठवण येऊ दिली नाही. खूप छान सुखाचा प्रवास झाला आणि हे सर्व काही महानिर्मितीच्या साहाय्यानेच शक्य झाले. आणि तसेच आमच्या अपार्टमेंटला 24 घरं नसून हा एकच परिवार आहे. आमच्या शेजाऱ्यांनी आम्हाला खूप सुखदुःखामध्ये साथ दिली, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. आता नको ती घड्याळ्याची टिकटिक, नको कामाचा ताण, सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य जगा एकदम छान. नमस्कार, मी कुशाल प्रकाश महाजन, वडिलांचा मोठा मुलगा. आज मला हा दिवस खूप खास वाटतो, कारण आज माझे वडील महानिर्मितीमधनं सेवानिवृत्ती समारंभ साजरा करत आहेत. वडिलांनी ऑफिसमध्ये मेहनतीने आणि कर्तव्यनिष्ठ म्हणून काम पूर्ण पाडले आणि त्यांना त्याने ओळखले पण जाते. त्याच्यानंतर वडिलांनी आमच्यासाठी ज्या काही गोष्टी केल्या, शिक्षणामध्ये जिथं गरज पडली तिथं आमच्या पाठीशी खंबीर उभे राहिले. आता आम्ही दोघं मुलं मोठे झालो आहोत. आता आम्ही वडील आम्ही दोघं जण आम्ही तुमची जबाबदारी घेऊ आणि नोकरी बजावत असताना तुम्हाला ज्या गोष्टींना वेळ देता नाही आला, आता तुम्ही त्या गोष्टींना वेळ द्या आणि तुमचं पुढील आयुष्य सुखात आणि आनंदी जावे अशी आम्ही देवाचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. नमस्कार, मी मिलिंद प्रकाश महाजन. पप्पांच्या कठोर परिश्रमामुळेच आम्ही आता हे चांगले दिवस बघतोय. आता सेवानिवृत्त झाल्यावर पप्पा तुम्ही तुमचं मनासारखं जे काम करायचं असेल ते करा, आनंदीमय वातावरणामध्ये फिरायला जायचं फिरायला जा, हीच मनोकामना करतो.